एकूण एक शंकरपाळी इथे डबल फुललेली आहे आणि तिला छान असे पदर सुटलेले आहेत। शंकरपाळी तळत आली की ती फुलून डबल झाली पाहिजे, तिला छान असे पदर सुटले पाहिजेत। अशी खुसखुशीत शंकरपाळी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा करायची असेल तर इथे मी भरपूर साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने भरपूर पदर सुटलेली तसंच डबल फुललेली आणि खुसखुशीत बनणारी अशी शंकरपाळी कशी बनवायची ते। शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे 3 वाट्या मैदा। वाटीऐवजी तुम्ही जर कपाचं माप घेत असाल तर 3 कप मैदा इथे तुम्ही घेऊ शकता। मग इतरही सामग्री आपण त्याच कपाने मोजून घ्यायची। तर इथे मी 3 वाट्या मैदा घेतला। आता आपल्याला मैद्यामध्ये तुपाचं मोहन घालायचं आहे, त्यासाठी आपण अर्धी वाटी तूप घ्यायचं। ज्या वाटीने आपण मैदा घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी तूप घ्यायचं। आता हे तूप वाफ यायला सुरुवात होईपर्यंत चांगलं गरम करून घ्यायचं आणि वाफ यायला सुरुवात झाली की मैद्यावर याचं मोहन घालून घ्यायचं। मैद्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं। गोड पदार्थांमध्ये असं थोडंसं मीठ टाकलं की त्याची चव अजून वाढते। तुम्हाला जर टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। आता मीठ टाकून घेतल्यानंतर मैदा आणि मीठ छान मिक्स करून घेऊयात आणि आता याच्यावर कडकडीत असं तापवलेलं तुपाचं मोहन घालूयात। तुपाचं मोहन घातल्यानंतर मैदा फसफसतो आणि हलका होतो। हे कडकडीत तुपाचं मोहन सुरुवातीला असंच चमच्याने एकजीव करून घेऊयात। त्यानंतर हाताला सोसवेल असं वाटलं की हातानेच हे तूप चांगलं मैद्याला चोळून घ्यायचं आहे। 1-2 ते 3 मिनटं हे तूप पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे। दोन्ही हातामध्ये अशा प्रकारे पीठ चोळून घ्यायचं, म्हणजे अगदी व्यवस्थितरित्या सगळ्या पिठाला तुपाचं मोहन एकसारखं लागलं जातं। तूप चोळून घेतल्यानंतर मैद्याची अशी मूठ वळली गेली पाहिजे, तर समजावं की तुपाचं मोहन अगदी व्यवस्थित पडलं आहे। मैदा आणि तुपाचं मोहन व्यवस्थित एकजीव झालं की आता आपण एका पातेल्यामध्ये घेऊयात अर्धी वाटी दूध आणि दुधामध्येच घालायची आहे अर्धीच वाटी साखर। म्हणजेच आपण इथे तूप, दूध आणि साखर एकाच प्रमाणात घेतलेलं आहे। आता दुधामध्ये साखर विरघळवून घेऊयात। त्यासाठी आपण गॅस कमी ठेवूनच ही साखर आपल्याला सतत हलवत दुधामध्ये फक्त विरघळवून घ्यायची। गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे। दुधात साखर विरघळली की गॅस बंद करायचा। जास्त वेळ ठेवलं तर या मिश्रणाचा पाक होऊ शकतो। गॅस बंद करून हे मिश्रण थंड करून घ्यायचं। दूध आणि साखरेचं मिश्रण थंड झालं की मैद्यावर घालून याला घट्टसर असं मळून घ्यायचं। मैद्यामध्ये तुपाचं मोहन आपण घातलं होतं, त्यामुळे काय होतं तर मैदा इतका हलका होतो की थोड्याशा दुधामध्ये सुद्धा तो अगदी व्यवस्थित भिजतो। शंकरपाळीसाठी पीठ घट्टसरच मळायचं आहे, खूप जास्त पातळ करायचं नाही। एवढ्या दुधात मैदा अगदी व्यवस्थित भिजला जातो। पीठ मळत असताना खूप घट्टसर मळलं जाते असं जर वाटत असेल तर 1-2 चमचे दुधाचा वापर तुम्ही करू शकता। तर इथे मी सगळं दूध आणि साखरेचं मिश्रण वापरलं आहे। शंकरपाळीसाठी खूप जास्त पातळ पीठ मळायचं नाही, नाहीतर शंकरपाळ्या कडक होऊ शकतात। इथे मला थोडंसं पीठ घट्ट वाटलं म्हणून मी 2 चमचे दूध यामध्ये ॲड केलं आणि याला मळून घेतलं। अशा प्रकारे घट्टसर पिठाचा गोळा बनून तयार झाला। आता याला आपण अर्धा तास झाकून ठेवायचं। आता अर्धा तास झाला आहे। अर्ध्या तासानंतर आपलं हे पीठ अजून जास्त घट्ट झालं आहे, कारण यामध्ये आपण तुपाचा वापर केलेला। तूप घातल्यामुळे ते आळलं जातं आणि हे पीठ असं घट्ट होतं। यावेळीसुद्धा जर तुम्हाला पीठ खूप जास्त घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही 1-2 चमचे दूध घालून याला पुन्हा एकदा मळून घेऊ शकता। फक्त लक्षात असू द्या, जास्त पीठ पातळ करू नका, फक्त 1-2 चमचेच दूध यामध्ये घालायचं। तर आता आपल्याला पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत। इथे मी 2 गोळे करून घेतले। तर आता पिठाचा एक गोळा घेऊन याला लाटण्याच्या आधी आपण याला अशा प्रकारे ठेचून घ्यायचे, जेणेकरून आपलं पीठ हे हलकं होईल आणि नरम मुलायम असं बनेल। यामुळे आपल्याला लाटताना सोयीस्कर होतं, तसंच यामध्ये हवा भरली जाऊन शंकरपाळ्या खूप खुसखुशीत होतात। आता 1-2 मिनटं
आपण हे पीठ ठेचून घेतलं. आता आपण ते लाटून घेऊया. लाटताना हे थोडं जड जातं. पिठाची पोळी आपल्याला जाडसरच लाटायची आहे, साधारण 1 सेंटीमीटर जाडीची. शंकरपाळीच्या पिठाला लाटताना क्रॅक्स जातातच. असे क्रॅक्स गेलेच पाहिजेत, तरच आपल्या शंकरपाळ्या ह्या मस्त पदर सुटलेल्या अशा बनतात. त्यामुळे क्रॅक्स जातात म्हणून अजिबात काळजी करू नका. आता लाटून घेतल्यानंतर बाजूच्या ज्या क्रॅक्स गेलेल्या कड्या आहेत त्या आपण अशा प्रकारे सुरीच्या मदतीने कापून घ्यायच्यात, म्हणजे आपल्याला व्यवस्थित एका आकारात शंकरपाळ्या कापता येतात. तर आता कडा कापून घेतल्यानंतर आपण शंकरपाळ्या कापायला घेऊयात. तर इथे मी चौकोनी आकाराच्या शंकरपाळ्या कापून घेते. तुम्हाला हवं असल्यास डायमंड शेपसुद्धा देऊ शकता किंवा तुम्हाला ज्या आकारात कापायच्या आहेत त्या आकारात कापू शकता. तर इथे मी थोड्याशा मोठ्या आकाराच्या शंकरपाळ्या कापून घेत आहे. लहान मोठ्या आकाराच्या तुम्हाला आवडेल तशा शंकरपाळ्या तुम्ही कट करू शकता. शंकरपाळ्या कापून घेतल्यानंतर त्या मोकळ्या करून घ्यायच्यात. शंकरपाळी तळण्यासाठी तेल मध्यम गरम असावं. अगदीच कमी गरम किंवा अगदीच जास्त गरम तेल असू नये. एकाच वेळी खूप साऱ्या शंकरपाळ्या तेलात सोडू नका, नाहीतर तेलाचं तापमान कमी होऊन तेलामध्ये शंकरपाळ्या विरघळू शकतात. तर कढईमध्ये बसतील एवढ्याच शंकरपाळ्या आपल्याला एका वेळी तळून घ्यायच्या. शंकरपाळ्या तळत असताना त्या मंद आचेवरच तळून घ्यायच्या. तळत असताना शंकरपाळी अशीच सोडून द्यायची नाही, नाहीतर ती करपू शकते. त्यामुळे सतत हलवत आपण या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या. शंकरपाळी तळत आली की ती मस्त अशी फुलते आणि तिला छान असे पदर सुटतात आणि फुलून ती डबल होते. तर तुम्ही ते बघू शकता, एकूण एक शंकरपाळीला छान असे पदर सुटलेत आणि फुलून अगदी डबल झाली आहे. तेलामध्ये टाकल्यानंतर 1-2 मिनिटांनी अशा प्रकारे मस्त आपली शंकरपाळी तेलामध्ये फुलते, डबल होते. आता अजून 1 ते 2 मिनटं आपण ही शंकरपाळी तळून घ्यायची आणि सतत हलवत राहायचं, म्हणजे एकसारख्या रंगावर आपल्या शंकरपाळ्या बनून तयार होतात. तर आता 3 ते 4 मिनटानंतर शंकरपाळ्यांना छान असा गोल्डन ब्राऊन कलर आला आहे. आता आपण यांना काढून घेऊयात. शंकरपाळ्या अगदी डार्क कलर येईपर्यंत तेलात तळत बसायचं नाही, कारण तेलातून बाहेर काढल्यावर सुद्धा त्यांची कुकिंग प्रोसेस चालू असते. तर इथे तुम्ही बघू शकता शंकरपाळ्यांना खूप छान असे पदर सुटलेत आणि खूप खुसखुशीत अशा या शंकरपाळ्या बनून तयार झाल्या आहेत. तर आता दुसऱ्या बॅचच्या शंकरपाळ्यासुद्धा आपण अशाच प्रकारे तळून घ्यायच्यात. तोंडात टाकताच विरघळतील अशा या शंकरपाळ्या आपल्या बनवून तयार आहेत. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारच्या शंकरपाळ्या नक्की करून बघा. या पद्धतीने कोणीही तुमची स्तुती केल्याशिवाय राहणार नाही. तर दिवाळी स्पेशल रेसिपी कशी वाटली? आवडल्यास एक लाईक नक्की करा. तसंच पारिजात किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.